मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे पेपर 12 जानेवारीपासून सुरू होत आहे. बॅकलॉगचे आणि रेग्युलरचे 14 जानेवारीपासून. त्या रिगार्डिंग मुलांना राहिलेल्या 20 दिवसात काय-काय डाउट्स आहेत अभ्यास रिलेटेड आम्ही पोल घेतला होता. त्यामध्ये भरपूर साऱ्या मुलांनी आम्हाला क्वेरी पाठवल्या. सो त्याच्यातल्या ज्या टॉप 32 क्वेरीज आहेत त्या सगळ्या व्हिडिओमध्ये पुढच्या 10 मिनिटात मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. याने येणाऱ्या एक्झाम विषयी बारीक गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ओके, बघा टोटल 32 क्वेरी मी घेतलेल्या आहेत. अशा आम्हाला खूप क्वेरी आल्या, जवळजवळ 200 क्वेरी आहे आमच्याकडे आलेल्या. त्यातल्या मी 32 टॉपच्या क्वेरी घेतल्या, ज्या जनरल आहे, ज्या सगळ्यांना पडतात. आणि बाकी अजून सगळ्या क्वेरीज त्याच्यावर मी कंटिन्यू व्हिडिओ आणि शॉर्ट्स बनवत जाणार आहे, जेणेकरून आपली एंड सेम एक्झाम एकदम भारी जाईल. मित्रांनो, फटाफट एकदा मी सांगतो कुठले कुठले प्रश्न, मग आपण एक एक डिस्कस करूया. व्हिडिओ पॉज न करता डिटेल बघा, कारण तुम्ही फर्स्ट टाइम एक्झाम देताय. सो एक्झाम कशी आहे, काय आहे, हे तुम्हाला काहीच माहित नाही. या सगळ्या गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे, कारण या गोष्टी माहिती नसल्या आपण पेपरला जातो आणि बस तिथे गडबड होऊन जाते पहिल्या पेपरला, कारण काहीच माहित नसल्यामुळे. सगळं जाणून घ्या. 10 मिनिटात तुमचे खूप महत्वाचे व्हिडिओ आवडला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो बघा, तसंच यासोबतच आम्ही तुम्हाला फर्स्ट इयरचे तुमचे इंजिनिअरिंग स्कोर करण्यासाठी 10 विषयांचे व्हिडिओ पॉडकास्ट देणार आहे. पुढे येणार आहे ते 1 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत. त्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या विषयांमध्ये पूर्ण अभ्यासाची स्ट्रॅटर्जी, काय काय अभ्यास करायचा, ओके, कुठल्या विषयाला काय इम्पॉर्टंट आहे, असं सगळं डिटेलमध्ये त्या सब्जेक्टचे एक्सपर्ट राहतील आणि ते एक्सपर्ट तुम्हाला सगळं सांगतील 10 ते 15 मिनिटाच्या पॉडकास्टमध्ये. अशा प्रकारे डिटेल व्हिडिओ देणार, प्लस वन शॉर्ट रिव्हिजन, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, या पण आम्ही व्हिडिओज देणार आहेत. तसंच हे सगळं मटेरियल ऑलरेडी आम्ही फ्री अवेलेबल करून दिलेलं आहे. आपल्या पर्पल ॲट ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायला, लिंक डिस्क्रिप्शन आहे. पर्पल ॲट ॲपमध्ये तुम्ही गेले, M1 आणि FPL याचे पहिले 2 युनिट अगदी आम्ही व्हिडिओ लेक्चर फ्री केले 28 मार्काचे. बाकी 3 विषयांचे पहिले युनिट म्हणजे 14 मार्काचे, असे टोटल 98 मार्काचे, 28, 28, 56 आणि 14 त्रिक 42, 98 मार्काचा फ्री व्हिडिओ लेक्चर्स आम्ही तुम्हाला आपल्या ऍपवर ऑलरेडी अवेलेबल करून दिले. त्याच्यासोबत प्रत्येक विषयाचे 70 मार्काचे IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, स्ट्रॅटर्जीज, या तिन्ही गोष्टी IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, स्ट्रॅटर्जीज, कुठल्या 10 विषयांच्या 70 मार्काचे IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, स्ट्रॅटर्जीज, हे सुद्धा फ्री दिले आपल्या पर्पल ॲट ॲपवर. तिथे पॅटर्न, स्ट्रॅटर्जी असे फोल्डर आहे, ते बघा ऍप्लिकेशन मध्ये, प्रत्येक कोर्स मध्ये. नक्की तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आणि वाटले यार मला फायदा होतोय पण मला स्कोरिंग करायची, तर नक्की पर्पल ॲट ॲप्लिकेशन घेऊन अभ्यासाला लागा, कारण आता सेल्फ स्टडीचा हा टाइम नाहीये. आता या कमी वेळेत पर्पल ॲट सोबत अभ्यास करा. बस आम्ही दिलंय तेवढंच करा, बाकी कुठेच काही बघू नका. सगळं स्टडी मटेरियल आम्ही दिलंय तेवढंच करा. 100% गॅरंटेड तुम्ही पर्पल ॲट सोबत तुमची ही एंड सेम स्कोरिंग कराल. 20 दिवसात तुमचं प्रिपरेशन वर्गात टॉप कराल. एवढं सोपं मटेरियल आम्ही मराठीमध्ये दिलं आहे सगळं. येस, सो नक्की डेमोज बघा, फ्री कॉन्टेंट 98 मार्काच बघा, IMP क्वेश्चन बघा, फायदा होईल तुम्हाला. बघा क्वेश्चन काय काय आहेत आपण बघूया. पेपर कसे चेक होता, रिझल्ट कधी लागतो, बॅकलॉग राहिले तर काय, स्टेप्सला मार्क असतात का, 4, 5, 6 मार्कांसाठी किती मार्काचे पॅन भरवायचे, मार्किंग स्कीम कशी असते, पॅटर्न कसा असतो, MCQ कुठल्या विषयांना येतात, प्रश्न क्रमांकानुसार नाही लिहिले तर चेक होईल का, उलटे पालटे प्रश्न लिहिले मागे पुढे लिहिले तर, कुठल्या कुठल्या रंगाची पेन वापरायचे, पेन्सिलीने डायग्राम काढायचे का, पेननी काढता येईल का, सप्लिमेंट मिळते का, यस, कॅल्सी कुठले कुठले अलाउड आहे, कॉफी सापडली तर काय, अर्धवट मार्क प्रश्न लिहिले त्यांना मार्क भेटेल का, पेपरच्या वेळी आजारी पडलो, ऑब्सेंट राहिलो तर मग पुढे काय होणार, वर्गात पाणी येतं का, त्याच्यानंतर रफ वर्क कुठे करायचं, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट वर्गात कुठले कुठले आपण नेऊ शकतो, ड्रेस कोड काय घालायचा असतो, वर्गात सुपरविजन किती, एका सुपरविजनला एका वर्गात किती सर असतात, स्ट्रिक्ट मॉडरेटर एक्झाम होते का की सोपे होते, पेपर किती वेळा चेक होतो, चेकर मॉडरेटर वगैरे स्टेप्स किती असतात, त्या शेवटचे 10 मिनिटात सूट मिळते का, जास्त बॅकलॉग लागणारे विषय कुठले असतात, ओव्हरऑल फर्स्ट इयरचा रिझल्ट काय आहे, मागच्या वर्षी काय होता, लेट पेपरला की पोहोचलो तो वर्गात घेतील का, हॉल तिकीट कधी मिळेल, ते नसलं तर काय, यस. त्याच्यानंतर ड्रेस कोड कुठला घालायचा, MCQ ला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे का, ऑल डाऊन किती पोरं होता, मॅक्सिमम किती मार्क पासिंग लागतात, 28 मार्कासाठी किती मार्काचा मिनिमम पेपर लिहायला पाहिजे. सो मित्रांनो, या टॉप 32 क्वेरीज होत्या ज्या खूप मुलांनी विचारलंय. आपण सुरू करूया. बघा फटाफट. पहिलं तर पेपर कसे चेक होतात. मित्रांनो लक्षात ठेवा, आता SPPU मध्ये 3 जिल्हे येतात, नाशिक, नगर, पुणे. सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकदा पेपर झाल्यानंतर पेपर सगळे 3 जिल्ह्यामध्ये 3
हे होतात, सेंटर तयार होतात, जिथे आपले पेपर चेक होण्याचे सेंटर्स असतात. ते सेंटर 3 जिल्ह्यात 3 होतात आणि प्रत्येक एक कॉलेजमध्ये सेंटर दिलं जातं. समजा एका एक्स कॉलेजमध्ये सेंटर दिले, ओके, नगरमध्ये. तर त्या एक्स कॉलेजमध्ये सगळ्या नगर जिल्ह्यातले शिक्षक येतील आणि ते तिथे पेपर तुमचे चेक करणार आहे. पेपर चेक करताना त्यांच्याकडे युनिव्हर्सिटीने एक पुरवणी दिलेली असते, म्हणजे उत्तरपत्रिका दिलेली असते. त्या स्टँडर्डनुसार, त्यांच्या फॉर्मॅटनुसारच तुमचे आन्सर पाहिजे, जनरल व्ह्यू पाहिजे, तरच तुम्हाला तिथे मार्क भेटतात. क्लिअर आहे? आता चेक करताना, शिवाय याच्यानंतर अजून क्वेश्चन येतो, की चेक करताना स्टेप्स किती असतात? येस, इथे मला विचारलं होतं कोणी, पेपर किती वेळा चेक होतो? सो चेक होताना लक्षात ठेवा, पेपर पहिल्यांदा आपला रेग्युलर चेकर चेक करतात. येस. त्याच्यानंतर सेकंड हा मॉडरेटर चेक करतो. थर्ड चीफ मॉडरेटर चेक करतो. अशा 2 ते 3 स्टेपमध्ये आपले पेपर चेक होतात. त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया आहे. समजा 20 पर्यंत जी मुलं आहेत, त्यांचे पेपर, पुन्हा 1 ते 20 मार्कांपर्यंत जे मुलं आहेत, त्यांचा पेपर एकदाच चेक होतो. 21 ते जे 28 पर्यंत आहेत, त्यांचा पेपर दोनदा, चेकर आणि मॉडरेटर असं 2 वेळा चेक होतो. येस, 21 ते 28 मधले. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा, की समजा 30 मार्कांपासून 40 पर्यंत त्याच्यातले रॅन्डमली कुठले पण 3 पेपर चेक होतात. रॅन्डमली 60च्या गठ्ठ्यामधले 3. आणि नंतर जे याच्यावरती असतात 50 ते 70 मधले, त्याच्यातले पण रॅन्डमली 60च्या गठ्ठ्यामधले 3 पेपर कुठले पण रॅन्डमली चेक होतात. साधारणतः या प्रकारे पेपर चेकिंगची स्ट्रॅटर्जी असते. याच्यात थोडंफार चेंज होऊ शकतो, पण साधारणतः याच प्रकारे असतं. सो या पद्धतीने आपले पेपर चेक होतात. सो चेकर चेक कधी करतो, मॉडरेटर चेक कधी करतो, कुठले पेपर रॅन्डमली चेक होता, मी सगळ्या ओव्हरऑल एक बेसिक आयडिया दिली आहे. याच्यात थोडाफार चेंज होऊ शकतो. येस, क्लिअर तुम्हाला? आता पटापट प्रश्न घेऊया. रिझल्ट कधी लागतो? पेपर झाल्यानंतर पुढच्या 40 दिवसांपर्यंत 35 ते 40 दिवसात तुमचा रिझल्ट लागतो. म्हणजे डेट लिहून ठेवा. आपले 25 जानेवारीला समजा पेपर संपताय किंवा 24ला संपताय. 24 पासून 40 दिवस किती? फेब्रुवारी एंडिंग पर्यंत आपला रिझल्ट लागून जाईल, फेब एंड पर्यंत. येस. नेक्स्ट, बॅकलॉग राहिली तर काय? जर बॅकलॉग राहिला आता, तर पुढच्या वर्षी म्हणजे जून 2026 मध्ये तुम्हाला पेपर देता येतील बॅकलॉगचे. स्टेप्सला मार्क असतात का? मॅथ्समध्ये स्टेप्सला मार्क असतात, मेकॅनिक्समध्ये असतात. त्याच्यानंतर डेरिव्हेशन जे असतात, डेरिव्हेशन मध्ये स्टेप्सला मार्क असतात. येस, जेवढ्या स्टेप लिहिल्या, 5 मार्काचं गणित आहे. येस, 5 स्टेप अपेक्षित आहे. 3 लिहिल्या 3 मार्क भेटेल. खालचं चुकलं त्याला नाही भेटणार. 4, 5, 6 मार्कासाठी किती पानं लिहायला पाहिजे? लक्षात ठेवा, 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर त्याला साधारणतः हे पूर्ण पेज आहे, फ्रंट पेज लिहा आणि मागून अर्धा पेज किंवा 1/3 लिहा, मागून 1/3 लिहा, इथपर्यंत ठीक आहे. 5 मार्काचं असेल तर हे पुढचं आणि मागचं पूर्ण लिहा. 6 मार्काचं असेल तर हे 1, हे 2 आणि पुढचं 2.5 पानं लिहा. या पद्धतीने लिहायला पाहिजे. मार्किंग स्कीम कशी असते? जनरली 4 मार्कला क्वेश्चन असतात, 5 मार्कला असतात, 6 मार्कला असतात. एमसीक्यू जे असतात ते 1 मार्कला असतात. ओके. कधी कधी काही पेपरमध्ये याच्यामध्ये चेंज होऊ शकतं. 6 येस, 6 मार्कला, 5 मार्कला, 4 मार्कला, कधी कधी 2-2 मार्कला पण प्रश्न येऊ शकतात. सो या पद्धतीने जनरल मार्किंग स्कीम असते. त्यात काही विशेष काही नाही त्यात. पेपर पॅटर्न कसा असतो लक्षात ठेवा. आता पेपर पॅटर्न लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर समजा 1 आहे, त्याच्यात 3 बीट असते एबीसी. त्याला और क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याच्यात 3 बीट असतात एबीसी. लक्षात ठेवा, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 दोन्ही पण युनिट 1 वरतीच असतील. दोघं पण युनिट 1 वरचेच असतात. आता मुलांनी काय करणं अपेक्षित आहे लक्षात घ्या. मुलांनी क्वेश्चन नंबर 1 घेतला तर 1 पूर्ण सोडवा, 2 ऑरला सोडवा. कारण क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे. दोन्ही पण युनिट 1चेच आहे, बरोबर? आता किंवा जर क्वेश्चन नंबर मुलांनी 2 घेतला तर 1 स्किप करायचा. 1 मधले नाही सोडवता येत. आता मुलं काय चूक करतात? एबी सोपा असतो, 1 मधले एबी सोडवता आणि 2 मधला सी सोडवता. असं चालत नाही, लक्षात घ्या. 1 मधले एबी करतात, 2 मधला सी करता, असं चालत नाही. क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे. म्हणजे एक तर हा क्वेश्चन घेतला, हा पूर्ण करा, किंवा हा सोडून द्या, हा घ्या, हा पूर्ण करा, असा आपला पॅटर्न असतो. आता याच्यात क्वेश्चन नंबर चेंज होऊ शकतो. समजा मॅथ्सला पहिला एमसीक्यूचा क्वेश्चन आहे, जर हा क्वेश्चन नंबर 2 आणि 3 असेल. पण समजा आता ग्राफिक्स आहे, ग्राफिक्सला क्वेश्चन नंबर 1 2 युनिट 1 वरच असेल. मी एक इन जनरल सांगितलं की मुलांकडनं काय चूक होते हे समजून घ्या पहिल्यांदा. क्वेश्चनला क्वेश्चन ऑर असल्यामुळे आपल्याला डिटेल जो क्वेश्चन घेतला तोच पूर्ण सोडवायचा आहे, हे लक्षात घ्या. येस. नेक्स्ट, एमसीक्यू किती विषयांना येतात? सो एमसीक्यूचं क्लिअर करून घ्या. फिजिक्स, केमिस्ट्री, M1 M2 या 4 विषयांना एमसीक्यू येतात. प्रश्न क्रमांक नाही लिहिले तर चेक होईल का? आता काही मुलं काय करतात, क्वेश्चन नंबर 1 ए लिहिता, नंतर 3 बी लिहिता, नंतर पुन्हा त्याला आठवलं क्वेश्चन 1 चा सी राहिला होता तो लिहिला, नंतर क्वेश्चन 2 चा बी लिहिला. सो मित्रांनो, असं केलं तर ते चेक होतं, पण हे बॅड इम्प्रेशन होतं. म्हणजे शिक्षकाला या या क्वेश्चनची ऍडिशन 3 ची पुढे करायची, त्याला पुन्हा रिव्हर्स यावं लागतं. 1 आता इथे त्याने ऍडिशन करून घेतली, पुन्हा या क्वेश्चन साठी त्याला 1 ची ऍडिशन करून तिकडे
इकडे ऍड करायची. हे शिक्षकांना आपण जो ताण देतो ना, याच्यामुळे शिक्षक आपल्याला मट्ट समजतात आणि कडक हाताने पेपर चेक करतात. आणि शक्यतो काही टीचर हे असं दिसलं ना, ते चेकच नाही करत, कारण त्यांच्यावर कुठलं बंधन नाही. चेक करा नका करू. चांगले शिक्षक असतील तर करतील, नसेल तर नाही करणार. त्यामुळे प्रश्न जो घेतला तो पूर्ण लिहा. क्वेश्चन 1 घेतला ना समजा, तो 1 मधले ए, बी, सी नाही आहेत, त्याला जागा सोडून द्या, नंतर लिहिता येईल. नंतर समजा 2 ऑर ला गेला, क्वेश्चन 3 घेतला, त्यातला बी आला तर बी लिहा, सी लिहा, मग ए लिहा तरी चालेल. म्हणजे क्वेश्चन मध्ये तुम्ही मागे पुढे क्रम बदलला तरी चालेल. ओके, पण मग क्वेश्चन 1 ए बी लिहिला, नंतर क्वेश्चन 3 लिहिला, मग पुन्हा क्वेश्चन 1 सी लिहिला, तर असं करू नका. कळालं? यस. याच्यावर मी उत्तर दिलंय की ते तसं केल्याने काही होत नाही, पण शिक्षकांच्या हातात आहे ते. भरपूर सारे शिक्षक आहेत ते चेक करत नाही. यस. आणि एक तर बॅड इम्प्रेशन होतं आपलं, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. नेक्स्ट प्रश्न क्रमांकाचं मी सांगितलं, कुठल्या रंगाचे? लाल आणि काळा. कुठला पण एक पेन वापरू शकता. जो घेतला एकच पेन वापरायचा, 2 पेन वापरायचे नाही. कुठला पण एक वापरू शकता. डायग्राम पेनाने काढला तरी चालतं, पण पेन्सिलीने काढलं तर इम्प्रेशन चांगलं पडतं. शेवटी हा इम्प्रेशनचा खेळ आहे. या सप्लिमेंट मिळत नाही. 10वी-12वी सारखी तिथे मिळायची, इंजिनिअरिंगला सप्लिमेंट मिळत नाही. 36 पानाची उत्तरपत्रिका, त्यातच तुम्हाला सगळं सोडवायचंय. कॅल्सी कुठले कुठले? जर सगळे कॅल्सी अलाउड आहे, सायंटिफिक कॅल्सी जे आहेत ते. ओके, फक्त त्याच्यामध्ये जनरली मुलं वापरतात FX991 ES+, FX991 MS, नंतर एक WC आहे, CW आणि एक FX991 EX. हे 4 कॅल्सी शक्यतो सगळ्यांकडे आहे. हे 4ही कॅल्सी वापरले तरी चालेल. कॉपी जर सापडली तर तो डिबार होणार आहे. डिबार झाल्यानंतर खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते. त्याला पुढचेही पेपर शक्यतो देऊ देत नाहीत. ते कॉलेजवर डिपेंड असतं. काही कॉलेज अलाउड करतात, पण काही कॉलेज करतच नाही. आणि नंतर त्या पेपरचा आपला रिझल्ट पण लागत नाही. कॉपी जरी केलं, आपलं वाटतं फेल होऊ पकडल्यावर, असं नाही. त्याचा रिझल्ट लागत नाही. आपल्याला युनिव्हर्सिटीत बोलावलं जातं, आपल्या घरच्यांना वगैरे सगळ्यांना. मग तिथे फाईन भरावं लागतं. खूप स्ट्रिक्ट होतं. त्यामुळे कॉपीच्या भानगडीत पडू नका. अर्धवट प्रश्न असतील थेअरीवाले, तर मग त्याच्यात जेवढं ऍटलिस्ट थोडंफार काही महत्वाचं असेल त्याला अंडरलाईन करा, पॉईंट मध्ये लिहा. मग त्याला ऍटलिस्ट 5 पैकी समजा एखादा 2, 2.5 मार्क भेटू शकतो. पेपर वेळी आजारी पडला, अब्सेंट राहिला, तर मग ऑब्व्हियसली आता अब्सेंट राहिला तर जून मध्येच पेपर द्यावा लागेल. रिझल्ट खराब होणार, अब्सेंटच येणार. येस, वर्गात 10वीला जसं 10वी-12वीला वर्गात पाणी वाटणारे येतात, इथे पाणी वाटणारे येत नाही. आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन जायची. रफ वर्क करायचे. शेवटचं पान असं उत्तरपत्रिकेचं, शेवटच्या पानावरती नाव टाका, रफ वर्क. तिथेच रफ वर्क करा. वेगळी हे भेटत नाही. काही काही एक्झामला वेगळी सप्लिमेंट भेटते रफ वर्कसाठी, इंजिनिअरिंगला भेटत नाही. इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट तुम्हाला कुठलेच अलाउड नाहीये. तुमचं स्मार्ट वॉच पण तुम्हाला नेता येत नाही. फक्त तुम्ही जनरल घड्याळ असतं, जनरल घड्याळ तेवढंच नेऊ शकता. मोबाईल काहीच आपल्याला नेता येत नाही. लक्षात ठेवा. नेक्स्ट, काही काही मुलं असे स्मार्ट मोबाईल ठीक आहे नाही नेला, पण स्मार्ट वॉच घालून गेले, त्यांना एक्झाम मधून काढून दिले. हे लक्षात ठेवा. ड्रेस कोड आपल्या कॉलेजचाच घालावा लागतो, तरच आपल्याला अलाउड होईल. वर्गात सुपरविजन करणारे किती सर असतात? तो एका वर्गात एकच सर असतात, 2 नसतात. ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असतात. ते एक्झाम कशी होते? स्ट्रिक्ट एक्झाम होते इंजिनिअरिंगची, एकदम स्ट्रिक्ट असते. येस. पेपर किती वेळा चेक होतो मी ऑलरेडी सांगितले कसं चेक होतं ते. नेक्स्ट, पेपरचे शेवटचे 10 मिनिटं सूट मिळते का? तो जनरली भेटून जाते. एवढं स्ट्रिक्ट नाही राहत. शेवटचे 5-10 मिनिटं. ओके. जास्त बॅकलॉग लागणारे विषय M1 आणि मेकॅनिक्स या सेमिस्टरला. पुढच्या सेमला M2. ओव्हरऑल लास्ट इयरचा रिझल्ट, ओव्हरऑल फर्स्ट इयरचा रिझल्ट बघितला तर आपण जास्तीत जास्त काउंट करू शकतो 40% ओव्हरऑल रिझल्ट होता. बाकी 60% रिझल्ट पोरं फेल होते. लेट गेल्यावर वर्गात शक्यतो कॉलेज घेत नाही. सो वेळेवर जा. काही काही कॉलेज घेऊन घेतं, पण भरपूर सारे कॉलेज घेत नाही. खूप मोठी चूक होते. हॉल तिकीट आता तुम्हाला भेटून जाईल, ते घेऊनच एक्झामला जायचंय आपल्याला. MCQ ला डिस्क्रिप्शन नाही लिहायचं. फक्त क्वेश्चन नंबर 1 त्याचा C, 2 चं B एवढंच लिहायचं. डिस्क्रिप्शन लिहायचं नाही. ऑल डाऊन किती होतात? सो मित्रांनो लक्षात ठेवा, 8 बॅक, 9 बॅक, ऑल डाऊन 5ची 5 बॅक. आता 5 विषय 5ची बॅक. खूप सारे पोरं असतात. मी सांगितलं ना की आता समजा 30,000 पोरं ओव्हरऑल समजा SPPO मध्ये एक्झाम देत आहेत, तर 30,000 पैकी हार्डली 40% ऑल क्लिअर होणार आहे. म्हणजे किती राहिले? 30,000 मधनं 40% जर गेलं तर आपण उदाहरण धरा 15, जवळजवळ 18,000 मुलं डायरेक्ट फेल होऊन जातात. हे लक्षात ठेवा. सो ऑलडाऊन होणारे खूप मुलं असतात, त्यात आपलं नाव नको यायला. मिनिमम पासिंग मार्क 28 आहे. 28 मार्क पडायलाच पाहिजे, तरच पास होऊ. आणि 28 मार्कासाठी किती लिहायला पाहिजे? ऍटलीस्ट 28 मार्क पाडायचे, तर आपण 40-45 मार्काचा पेपर लिहिला तर 28 मार्क पडतात.
मित्रांनो, सगळे काही फर्स्ट इयर 24 पॅटर्नचे पहिल्यांदा एक्झाम देत आहे म्हणून जेवढे काही प्रश्न होते, मला 200-250 प्रश्न आलेले. त्यातले टॉप 20, 32 मी घेतले जे रिपीट झाले. अजून बाकी क्वेश्चनवर मी नक्की पुढे व्हिडिओ शॉर्ट्स देईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कंटिन्यू तुम्हाला एक्झाम भारी करण्यासाठी मदत करत राहणार आहे पर्पल ॲट. सो नक्की व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. येस, चॅनल सबस्क्राईब करा आणि फर्स्ट इयरचा अभ्यास करताय. वेळ कमी आहे. आता सेल्फ प्रिपेअर करण्यात वेळ घालू नका. पर्पल ॲट ॲपवर 98 मार्काचे व्हिडिओ लेक्चर फ्री आहे. 70 मार्काचे प्रत्येक विषयांचे IMP क्वेश्चन स्ट्रॅटेजीज फ्री आहे. सो लगेच ऍप डाउनलोड करा. फ्रेंड्सला सांगा अभ्यासाला लागा. आणि त्याच्यासोबत तुम्हाला अजून काही डाऊट्स आलेत तर नक्की पर्पल ॲटचे कोर्सेस सबस्क्राईब करून घ्या. कारण एका महिन्यात किंवा 10-20 दिवसात विषय काढायचा असेल तर पर्पल ॲट इज बेस्ट ऑप्शन. आम्ही मराठीमध्ये जे कोर्सेस बनवले, जे स्टडी मटेरियल दिले तेवढंच रेफर करा. तिथे सॉल्व पेपर आहे, IMP क्वेश्चन आहे, स्ट्रॅटेजीज आहे, व्हिडिओ आहे, नोट्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त पेपरला काहीच येत नाही. जेवढं पर्पल ॲट ॲपवर आहे तेवढंच करा. आमच्या सबस्क्रिप्शन सोबत अभ्यास करा. कुठेही जाण्याची गरज नाही. काही वेगळं बघू नका. तुम्ही 100% गॅरंटी तुम्ही स्कोरिंग कराल. सो बेस्ट ऑफ लक.